गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला, लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं होतं आठवते का बघा. व्हॉट आर गोइंग टू लास्ट? पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क and zero work. What we will see? Positive work, negative work and zero work. So first of all, what is the definition of work? What is the definition of work? Work is equal to force into displacement. Work is equal to, what is that? Work is a force into displacement. म्हणजे वर्क होतं म्हणजे काय आहे? एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी त्या डायरेक्शननी, इवन कधी कधी त्याच्या अपोजिट डायरेक्शननी, इवन कधी कधी ती बॉडी स्टेशनरी असते फोर्स अप्लाय केल्यानंतर सुद्धा. तर अशा कंडिशनला डिफरंट टाईप ऑफ वर्क असं कन्सिडर केलं जातं. मग वर्क म्हणजे काय? वर्क इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. सो युनिट ऑफ वर्क, फर्स्ट ऑफ ऑल युनिट ऑफ वर्क. वर्कचं युनिट काय आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. वर्कचं युनिट कॅल्क्युलेट करणे अतिशय सोपं आहे. कसं काय? तर बघा, वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट जर तुम्हाला माहिती असेल, डिस्प्लेसमेंटचं जर युनिट तुम्हाला माहिती असेल, तर वर्कचं युनिट आपण इन्स्टंटली कॅल्क्युलेट करू शकतो. ते पहा कसं काय. वर्क इज इक्वल टू, वर्कला डब्ल्यूने रिप्रेझेंट केलं. वर्क म्हणजे युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज अ मीटर. वर्कचं युनिट आहे न्यूटन मीटर. राईट? युनिट काय आहे? न्यूटन मीटर. याचा अर्थ असा होतो, 1 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यामुळे एखादा ऑब्जेक्ट 1 मीटर डिस्प्लेस होत असेल तर त्यावेळेस झालेलं वर्क हे किती असतं? 1 जूल असतं. इफ 1 Newton force is applied on a stationary object, those object is moves a 1 meter distance, the time to produce a work is 1 joule. म्हणजेच आता या ठिकाणी 1 न्यूटन आणि 1 मीटर याला आपण जूल असं म्हणतो. सो जूल इज इक्वल्स टू न्यूटन मीटर. वर्कचं युनिट काय आहे? आता या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट केलं, समजा फॉर एक्झाम्पल 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला ऑन द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय 5 मीटर. सो देर इज अ 50 न्यूटन मीटर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज 50 जूल वर्क. वर्क इज इक्वल्स टू 50 जूल. मग आता जे हे कन्सेप्ट आहे, आता जे हे रिप्रेझेंटेशन आहे, न्यूटन मीटर म्हणजे जूल. मग हे न्यूटन मीटर म्हणजे 1 जूल. इव्हन आपण असं म्हणू शकतो, 1 जूल वर्क कधी होतं? 1 जूल वर्क इज डन इन केस, कुठल्या केसमध्ये? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती 1 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट जर 1 मीटर डिस्प्लेस होत असेल, जर 1 मीटर डिस्प्लेस होत असेल, तर त्या ऑब्जेक्टने प्रोड्यूस केलेलं वर्क हे काय असेल? 1 न्यूटन असेल. अमाउंट ऑफ वर्क डन on the object is 1 joule. If 1 Newton force is acting on an object is displaced by the distance of or displaced by 1 meter, that time those object produces work that is a 1 joule. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन हे झालं MKS युनिट. जूल हे काय झालं? MKS युनिट झालं. M फॉर मीटर, K फॉर किलोग्राम, S फॉर सेकंड. या प्रकारचं ते युनिट झालेलं आहे. त्याच्यानंतरचं जर ऑब्झर्वेशन केला तुम्ही, त्याच्यानंतरचं हे जर युनिट आपल्याला CGS मध्ये पाहिजे असेल, तर या ठिकाणी न्यूटनचं काय होईल? न्यूटनचं होईल डाइन, मीटरचं होईल सेंटीमीटर, आणि इकडं येईल अर्ग. या ठिकाणी काय येईल? अर्ग.
राईट. आणि याच्यानंतर या दोघांमधला जो कन्सेप्ट आहे 1 जूल इज इक्वल्स टू 10⁷ अर्ग. What is the difference in between joule and erg? 1 joule is equals to 10⁷ erg. हे रिलेशन कसं काय आलं पहा. आता जरा काळजीपूर्वक याचं डिटेल डिस्कशन आपल्याला करायचं आहे. ऑल क्लिअर? याचं काय करायचं? डिटेल डिस्कशन आपल्याला करायचं आहे. मग आता कसं डिस्कशन करणार? काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी 1 न्यूटन, आता 1 अर्ग वर्क कसं झालं, हे डाईन, हे मीटर आहे, हे सेंटीमीटर आहे, हे एमकेएस मध्ये इनडायरेक्टली हे युनिट तुमचं कशामध्ये असणार आहे? सीजीएस युनिट असणार आहे. दॅट इज अ सीजीएस युनिट. एक युनिट कसं आहे? एमकेएस. दुसरं युनिट कसं आहे? सीजीएस. न्यूटन एमकेएस, डाईन सीजीएस, मीटर एमकेएस, सेंटीमीटर सीजीएस. सो हे जर एमकेएस असेल तर इट ॲटोमॅटिकली इट इज अ सीजीएस. आणि या दोघांमधला जो फरक आहे 1 जूल इज इक्वल्स टू 10⁷ अर्ग, या दोघांमधला डिफरन्स एवढा आहे. लास्ट लेक्चरला आपण असंही पाहिलेलं होतं, बरोबर आहे का? बघा, लास्ट लेक्चरला आपण असंही पाहिलेलं होतं 1 न्यूटन इज इक्वल्स टू, कुठं पाहिलं होतं? 1 न्यूटन इज इक्वल्स टू काय आहे? 10⁵ डाईन. 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाईन असं आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो होतो. आठवते का? पहा, लक्षात येते? 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाईन. गॉट इट? चला तर मग आपण या कन्सेप्टला पुढे सॉल्व्ह करूयात. हे बघा, याची बाजू काय आहे? 1 न्यूटन म्हणजे 1 जूल म्हणजे काय? याला आपण लिहू न्यूटन मीटर इज इक्वल्स टू इथं आला 10⁵, म्हणजे याला आपण अर्ग म्हणू, बरोबर. आता या न्यूटन आणि मीटरचं, हा न्यूटन म्हणजे किती? 10⁵ डाईन. 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाईन आणि 1 मीटर इज इक्वल्स टू 10⁵2 सेंटीमीटर. आता हे जसं दोघं कंबाईन फॉर्ममध्ये आहेत न्यूटन मीटर, तसं हे दोघं कंबाईन फॉर्ममध्ये न्यूटन मीटर इज इक्वल्स टू 10⁵ डाईन into 10⁵2 सेंटीमीटर. नाव 1 न्यूटन मीटर म्हणजेच त्याला आपण 1 न्यूटन मीटर काय म्हणतो? न्यूटन मीटरला म्हणतो 1 जूल. 1 जूल इज इक्वल्स टू 10⁵ into 10⁵2 डाईन सेंटीमीटर. डाईन सेंटीमीटरला बघा, या ठिकाणी डाईन सेंटीमीटरला काय म्हटलंय? अर्ग म्हटलेला आहे. सो 1 जूल इज इक्वल्स टू 10⁵ अर्ग. तर अशा प्रकारचं हे कन्व्हर्शन तुम्हाला करता येऊ शकतं. आठवते का? बघा, कन्सेप्ट आठवते का? आपण याच टॉपिकमध्ये कुठेतरी पाहिलेलं आहे. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन. क्लिअर? चला पुढे जाऊयात मग आपण. आता हा जो कन्सेप्ट आहे आपला सॉल्व्ह झाला. हे आहे सीजीएस युनिट, हे आहे एमकेएस युनिट. मग 1 जूल, 1 अर्ग वर्क म्हणजे काय? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती 1 डाईन फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटर जर डिस्प्लेसमेंट होत असेल. मुद्दा लक्षात येतो बघा. एखाद्या ऑब्जेक्टनी 1 अर्ग वर्क डेव्हलप केलंय किंवा प्रोड्यूस केलंय, याचा अर्थ काय होतो? की त्याच्यावरती 1 डाईन फोर्स अप्लाय केलेला आहे, तेव्हा तो ऑब्जेक्ट 1 सेंटीमीटर डिस्प्लेस झालेला आहे आणि त्याच्यामुळं तयार झालेलं डाईन सेंटीमीटर म्हणजेच अर्ग. इथं आलं डाईन सेंटीमीटर म्हणजेच अर्ग. ओके, तर चला आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात. ऑल कन्सेप्ट क्लिअर? इथं पहा, मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻² ने मल्टिप्लाय केलंय. न्यूटनचं डाईनमध्ये कन्वर्शन करण्यासाठी 10⁵. डाईन सेंटीमीटर म्हणजेच अर्ग. डाईन सेंटीमीटर म्हणजे अर्ग. ती व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवलेली आहे. 10⁵, 10⁻², 10⁻7. 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. कोई शंका है का? बघा इथपर्यंत. एनी डाउट्स? चलो फिर आगे चलते हैं.
काही शंका आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर चला पुढे जाऊयात आपण. आता थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे. लक्षात येते बघा, थेरॉटिकल पार्ट आहे थोडासा. याच्या अगोदर म्हणजे एक लेक्चर सोडलं तर याच्या अगोदरच्या एका लेक्चरला आपण पाहिलेलं होतं पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. आता पॉझिटिव्ह वर्क म्हणजे कसलं वर्क? जेव्हा एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय झाल्यानंतर ती बॉडी त्याच डायरेक्शनने जर डिस्प्लेस होत असेल, लक्षात येते, एखादा ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट त्याच डायरेक्शनने जर डिस्प्लेस होत असेल तर त्यावेळेस त्या फोर्सला किंवा त्यावेळेस त्या ठिकाणी झालेलं वर्क हे पॉझिटिव्ह वर्क कन्सिडर केलं जातं. दुसरी बाजू अशी आहे, एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर एखाद्या बॉडीवरती अप्लाय केलेला फोर्स आणि त्याचं डिस्प्लेसमेंट हे जर अपोजिट डायरेक्शनने असेल तर त्यावेळेस होणारं वर्क हे निगेटिव्ह वर्क असतं. आणि जेव्हा एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी त्या जागेवर हालतच नसेल तर त्या ठिकाणी ते वर्क झिरो आहे असं आपण म्हणतो. देयर इज अ झिरो डिस्प्लेसमेंट. फोर्स इज देअर बट डिस्प्लेसमेंट इज झिरो. ओव्हरऑल वर्क इज झिरो. तर अशा प्रकारचे पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्कचे कन्सेप्ट आहेत. तर थिंक बिफोर यू अँड आन्सर. अगोदर याच्यावरती विचार करायचा आहे आणि मग त्याचं आन्सर द्यायचं आहे. चला, डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. खाली एक 4-5 क्वेश्चन दिलेले आहेत किंवा 4-5 कन्सेप्ट दिलेल्या आहेत. त्याच्या बाबतीत तुम्ही सिस्टम अतिशय काळजीपूर्वक विचार करायचा आहे आणि विचार झाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला, पुशिंग अ स्टॉल्ड व्हेइकल. एक व्हेइकल आहे थांबलेलं, रस्त्यात कुठेतरी बिघडलेलं आहे म्हणा, काही म्हणा. त्या व्हेइकलला तुम्हाला बाजूला काढायचं आहे. तर तुम्ही काय करणार? समजा फॉर एक्झाम्पल हे व्हेइकल आहे, हे इथं बंद पडलं, राईट? दिस इज अ स्टॉल्ड व्हेइकल. इट इज स्टॉल्ड व्हेइकल. ओके, चलो अभी ये गाड़ी भाग रही है, कॉकपिट इज देयर and goes to that direction. तर ही जी गाडी आहे, ही जी बस आहे, ही जे काही व्हेइकल आहे, हे या ठिकाणी स्टॉप झालं. आता समजा या गाडीला तुम्हाला या डायरेक्शनने मूव्ह करायचं आहे तर फोर्स सुद्धा तुम्हाला याच डायरेक्शनने अप्लाय करावे लागेल आणि याचं मोशन सुद्धा याच डायरेक्शनने असणार आहे. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर या बॉडीचं मोशन किंवा ही बॉडी याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होते. म्हणजेच काळजीपूर्वक पहा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन, देअरफॉर दॅट इज अ पॉझिटिव्ह वर्क. त्याचबरोबर या बाजूने आता समजा हीच गाडी एखाद्या चढाला आहे, म्हणजे एखाद्या डोंगराळ भागाकडनं आहे, असा डोंगर आहे, गॉट इट? चलो, तर मग आता काय होईल? या डायरेक्शनने फोर्स नाही, मी काय म्हणतो, फोर्स आपण या डायरेक्शनने अप्लाय करतो आहे. व्हॉट विल हॅपन हियर? काय होतं या ठिकाणी? व्हॉट विल हॅपन हियर? फोर्स जरी या बाजूने ऍक्ट होत असला तर गाडी ऑलवेज मूव्स टुवर्ड्स अपोजिट डायरेक्शन. ऍक्टिंग फोर्स ऑन द व्हेइकल इज इन दॅट डायरेक्शन, but vehicle is moves towards that direction. Motion of the vehicle is to be that direction. So that time it is a what type of work? It is the negative work. It is a negative work. And this is a hill on particular place. This is a hill on a particular place. If we apply the force on that side or on that side, or natural forces acting always this hill, so this hill cannot be moved for the further places. ही जी टेकडी आहे, हे टेकडीचं चित्र आहे. इमॅजिन करा, या टेकडीवरती डायरेक्टली इनडायरेक्टली खूप सारे फोर्सेस अप्लाय होत असतात, पण ती टेकडी त्या जागेवरनं हल्ली नाही, फोर्स अप्लाइंग चालू आहे, डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. म्हणजे त्यावेळेस ही जी कंडिशन आहे
याला आपण झिरो वर्क असं म्हणतो. एक्झाम्पल पहिलं, पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल. थांबलेलं व्हेकल आहे, पुश करतो, ढकलतो. माहिती आहे ना तुम्हाला, पाणीपुरीचा गाडा तो व्यक्ती ढकलतो. दॅट इज व्हॉट टाईप ऑफ वर्क? पॉझिटिव्ह वर्क. ओके. डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, देअरफॉर दॅट इज अ पॉझिटिव्ह वर्क. त्याच्यानंतर सेकंड, कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. समोरच्याने बॉल फेकला, आपण या डायरेक्शनने घेतलं. दॅट मीन्स ॲक्टिंग फोर्स इज टू बी दॅट डायरेक्शन अँड वी अपोज टू दॅट डायरेक्शन. येते का लक्षात? तो बॉल या डायरेक्शनने आपण जर घेत असाल तर त्या बॉलचं जे मोशन पाठीमागं आहे त्याला आपण अपोज करतोय. म्हणजे काय होते? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे दोघं एकामेकाला कसे आहेत? अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून याला आपण निगेटिव्ह वर्क असं म्हणतो. त्याचबरोबर टाईंग अ स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड स्विंग इट राऊंड अँड राऊंड बाय अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. अशा प्रकारचं समजा एक दोरी घेतली, दोरीला दगड बांधला आणि ती दोरी आपण अशा प्रकारे जर फिरवत असाल तर आता या ठिकाणाहून त्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय झालेला आहे. म्हणजे या प्रकारची कंडिशन आहे. या ठिकाणी तुमचा हात आहे, इथं दगड बांधलेला आहे आणि दगड या डायरेक्शनने रोटेट होतो आहे. आता काळजीपूर्वक पहा, हे डिस्प्लेसमेंट आहे ना, हा फोर्स आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकामेकाला कशा आहेत? परपेंडिक्युलर. तर या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकामेकाला परपेंडिक्युलर. हा दगड या डायरेक्शनने फिरतोय, मग फोर्स या ठिकाणाहून अप्लाय होतो. डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द स्टोन इज टू बी परपेंडिक्युलर, देअरफॉर दॅट टाईप ऑफ वर्क इज झिरो वर्क. त्याचबरोबर वॉकिंग अप अँड डाऊन इन स्टेअरकेस और क्लाइंबिंग अ ट्री. एकतर शिड्यांवरती वर चढणे किंवा खाली उतरणे, इव्हन झाडावरती चढणे. आता झाडावरती ऑब्जेक्ट वरती चाललाय, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या डायरेक्शननी अपोज करतो आहे. डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्शनला अँड ॲक्टिंग फोर्स इज डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळे हे अपोजिट आहे, निगेटिव्ह वर्क. अँड स्टॉपिंग अ मुव्हिंग कार बाय अप्लाइंग फोर्स. म्हणजे ते इकडनं येताना आपण असा फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे हे दोघं जण एकामेकाला अपोजिट आहेत. तर याही कंडिशनमध्ये आपण त्याला निगेटिव्ह वर्क असं म्हणतो. You will notice that in some of the above example, the direction of force and displacement are same. In some cases, direction are opposite to each other, while in some cases perpendicular to each other. म्हणजे या ठिकाणी फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन आहेत, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन आहेत, इव्हन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकामेकाला परपेंडिक्युलर सुद्धा आहेत. या केसेसमध्ये अशा प्रकारे वर्क होते. खाली 3 कन्सेप्ट दिलेले आहेत. इन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन, त्या ठिकाणचा थीटा म्हणजे कॉस थीटा हा 0 असतो, त्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणतात. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर थीटाची व्हॅल्यू येते 180 डिग्री. 180 डिग्रीची व्हॅल्यू आहे कॉस 180 म्हणजेच -1, तर दॅट इज अ निगेटिव्ह वर्क. आणि अप्लाइड फोर्स डज नॉट कॉजेस बाय एनी डिस्प्लेसमेंट. जरी फोर्स अप्लाय केला तरी कुठलंही डिस्प्लेसमेंट पाहायला मिळत नाही. इवन वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट एकामेकाला परपेंडिक्युलर. अँगल कितीचा झाला या ठिकाणी? 90 डिग्रीचा अँगल झाला या ठिकाणी. हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा झाला, म्हणजेच त्या ठिकाणची व्हॅल्यू काय येते? 0 येते. तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट या ठिकाणी संपतो. काही शंका आहे कोणाला असेल तर तुम्ही विचारू शकता. आता सध्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय दिस घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.